नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर भारतीय भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण क्रमशः हिमालयीन भागांचा, भारतातील पठारी भागांचा, त्याच्यानंतर भारतीय बेटे, त्याच्यानंतर भारतीय मैदानी प्रदेश यांचा क्रमानुसार अभ्यास केल्याच्या नंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टार्ट करायचं आहे, ज्याची विद्यार्थी परत डिमांड करत होते। भारतीय नदी प्रणाली जी आहे त्या नदी प्रणालीला आज सुरुवात करणार आहोत। बघा, एक क्रम त्या ठिकाणी असावा लागतो। जर नदी प्रणाली अगोदर शिकवलं असतं आणि भारताचे उच्चावच, उंच भूरूपे, पर्वत, टेकड्या यांचा जर नंतर आपण अभ्यास केला असता तर ते थोडंसं अतार्किक ठरलं असतं, इलॉजिकल ठरलं असतं। भूगोल लक्षात येण्यासाठी त्याचा एक स्पेसिफिक या ठिकाणी काय क्रोनॉलॉजी असणं आवश्यक आहे, एक स्पेसिफिक या ठिकाणी काय क्रम असणं आवश्यक आहे। ज्यावेळेस आपण पर्वत शिकतो त्याच्यानंतरच आपल्याला मैदानी प्रदेश, त्याच्यानंतरच आपल्याला काय पठारी प्रदेश असतील, त्यानंतर आपल्याला काय जी नदी प्रणाली आहे, या सर्व गोष्टी इंटरडिपेंडंट असल्याच्या कारणानं त्यांचा क्रम या पद्धतीने आपण ठेवलेला आहे। म्हणून डिमांड करत असताना सुद्धा भारतीय नदी प्रणाली हा चॅप्टर आपण काय लवकर घेतलेला नव्हता। त्याचा जो उचित क्रम आहे तो आल्याच्या नंतर आपण घेऊ असं निश्चित सांगितलेलं होतं। तर आता आपण या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत की नदी प्रणाली बघायला हरकत नाही। तर सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे। बघा, अभ्यास आता करताय माझ्यासोबत, या ठिकाणी काय चॅनलसोबत काय जुडलेले आहात, तुम्ही कंटिन्युअसली बघताय। अभ्यासामध्ये तुम्हाला रुची तेव्हाच उत्पन्न होईल, मजा तेव्हाच येईल अभ्यास करत असताना, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण वेबसिरीज कंप्लीट कराल। आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलवरती जे काय अपडेट्स येतात ते रेग्युलरली तुम्हाला कळण्यासाठी, समजण्यासाठी। बरेच जण असे आहेत की चॅनलवरती व्ह्यूज खूप जास्त आहेत, पण जेवढे व्ह्यूज आहेत तेवढे सबस्क्रायबर्स त्या ठिकाणी नाही आहेत, हे त्या ठिकाणी दिसून आलं। म्हणून एक विनंती सगळ्यांना आहे की तुम्ही सबस्क्राईब या ठिकाणी काय चॅनलला काय अवश्य करा। आता सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्याचे फायदे काय आहेत, त्याचे उपयोग काय आहेत, हे आता सगळ्यांना माहिती आहे, ते सांगणं आवश्यक नाही। प्रत्येक व्हिडिओ ज्यावेळेस काही येईल त्यावेळेस काय तुम्हाला रेग्युलरली त्याचे काय अपडेट्स मिळत जातील आणि तुम्ही कनेक्टेड राहाल या ठिकाणी। तर विनंती आहे, सगळ्यांनी काय करा असं म्हणणं आहे। तर मग आज आपण काय करू, भारतीय नदी प्रणाली जी आहे, नकाशा काढून ठेवलेला आपण या ठिकाणी काय उत्तर भारताचा। तर या भारतीय नदी प्रणालीला काय करायची, सुरुवात करायची आहे। बघा, नदी प्रणाली बघत असताना या ठिकाणी त्या नदी प्रणालीचं नदी तंत्र जे आहे, रिव्हर सिस्टीम जे आहे, त्याचं वर्गीकरण करणं आवश्यक ठरतं। तर दोन वर्गीकरण, महत्त्वपूर्ण वर्गीकरण या ठिकाणी काय होतात, कोणते कोणते? उत्तर भारतातील हिमालयीन नद्या, उत्तर भारतामधील हिमालयीन नद्या हा पहिला भाग होतो। आणि दुसरा भाग आहे भारतीय द्वीपकल्पावरील नद्या, म्हणजे काय मध्य भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत जो काय त्रिकोणी त्रिभुज प्रदेश आहे त्या भागावरील ज्या नद्या आहेत त्यांचा अभ्यास काय नंतर करायचा आहे। अगोदर हिमालयीन नद्यांबद्दल काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर हिमालयीन नद्यांमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी, उत्तर भारतातील नद्यांमध्ये सुद्धा आपल्याला काय अगोदर हिमालयीन नद्यांचा अभ्यास करायचा आहे। आणि त्यांचा सुद्धा अभ्यास करत असताना त्यांचे दोन कॅटेगरीज या ठिकाणी होतात, दोन प्रकार होतात। पहिला प्रकार आहे अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या। यानुसार बघा, हे भाग कसे पडलेले आहेत। या ठिकाणी भारताला दोन किनारे लाभलेले आहेत, एक अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे आणि एक पूर्व दिशेला बंगालच्या उपसागराचा काय किनारा लाभलेला आहे। या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी अरवली पर्वताचं अस्तित्व आपण बघितलं होतं। गुजरातमधल्या पालनपूरपासून ते दिल्लीपर्यंत या ठिकाणी जी पर्वत शृंखला या ठिकाणी पसरलेली आहे, जी पर्वत श्रेणी आहे, त्याला अरवली पर्वत असं म्हणतो। तर या अरवली पर्वताच्या दक्षिणेकडील जे टेकड्या आहेत, जे पर्वत आहेत, त्यांना जरगा टेकड्या असं म्हणतात, असं आपण ओळखलं होतं, स्थानीय नाव आहे। आणि उत्तरेकडील जो प्रदेश आहे या ठिकाणी आपला आहे हरियाणामधील प्रदेश, कोणता? दिल्ली NCR। तर दिल्लीजवळ असलेल्या या टेकड्यांना म्हणतात दिल्ली रिच किंवा दिल्ली कटक असं सुद्धा म्हणतात। तर हा जो भाग रेड कलरनी दाखवलेला आहे तो पर्वतीय प्रदेश आहे। याचा अर्थ या संपूर्ण उत्तर भारतामधील हा सर्वात काय उंचीचा प्रदेश आहे। या मैदानी प्रदेशामधील हा सर्वात काय उंचीचा प्रदेश आहे, ज्याला
पूर्व उतार आणि पश्चिम उतार आहेत, ज्याला पूर्व उतार आणि पश्चिम उतार. इमॅजिन करा, म्हणजे ही वर उचलली गेलेली काय जमिनीचा भाग आहे. तर या दिल्ली रिजच्या जो की कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की काय हा जो काय मैदानी प्रदेशाचा काय उंच सकल भाग आहे, याचा विस्तार या ठिकाणी कुठेपर्यंत आहे, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काय सीमारेषेपर्यंत आहे. तर असं सांगता येईल हिमाचल प्रदेशमधील जे काही नदी आहेत, म्हणजेच काय हे जे दिल्ली कटक आहे, दिल्ली रिज जे आहे, तर ते दिल्ली रिज या ठिकाणी मी सांगितलं होतं आपण पश्चिम घाट बघत असताना, पश्चिम घाट हे भारतातील एक प्रमुख जलविभाजक आहे, जे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचं विभाजन करतं. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि पश्चिम घाटाच्या पश्चिम दिशेला उगम पावणाऱ्या नद्या कुणीकडे जातात, अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्याचप्रमाणे दिल्ली रिज जे आहे, दिल्ली कटक जे आहे, त्याच्या पश्चिमेकडे असलेल्या नद्या पश्चिमेला वाहत जातात, कारण काय जो जमिनीचा भाग आहे त्याचा उतार कुणीकडे आहे, पश्चिमेकडे आहे या ठिकाणी. आणि पूर्वेला या ठिकाणी म्हणजेच काय हिमाचल प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये ज्या काही नद्या उगम पावतील त्या सर्व नद्या कुणीकडे वाहत जातात, पश्चिमेला. आणि या दिल्ली रिजच्या पूर्वेला म्हणजेच काय उत्तराखंडमध्ये उगम पावणाऱ्या गंगा असेल, यमुना असेल, या सर्व नद्या कुणीकडं पूर्वेकडं काय वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. इथेपर्यंत लक्षात आलं असेल सगळ्यांना. तर आपल्याला हिमालयीन नद्यांचा अभ्यास करत असताना या सर्व नद्या पश्चिमेला का बरं वाहत जातात आणि ब्रह्मपुत्र असेल, गंगा असेल, या नद्या पूर्वेला का बरं वाहत जातात, तर भूरचना कोणत्या प्रकारे आहे हे एक प्रकारे काय लक्षात आलेलं असेल. तर हिमालयीन नद्यांचा अभ्यास करत असताना बघा, गंगा ही बृहद हिमालयाच्या काय पलीकडे जे मानस सरोवर आहे त्या ठिकाणी उगम पावत नाही, ती उत्तराखंडमध्ये काय उगम पावते. म्हणून हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या प्रमुख किती नद्या आहेत, 3 नद्या आहेत. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या प्रमुख 3 नद्या कोणत्या कोणत्या आहेत. एक पहिली सिंधू नदी आहे, आपण नाव लिहू. सिंधू अशा प्रकारे जम्मू काश्मीरमधून काय वाहत जाते आणि पाकिस्तानमध्ये प्रवेश करते, तर याचं नाव आहे सिंधू. यालाच इंडस रिव्हर सिस्टीम किंवा सिंधू नदी प्रणाली आपण काय म्हणून ओळखायचं आहे आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती बघायची आहे. या ठिकाणी पूर्व दिशेला जी वाहत जाते त्या नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी. आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करून पंजाबमधून वाहत जी पाकिस्तानात जाते ती नदी आहे, या ठिकाणी नाव लिहू आपण सतलज नदी. आणि यांच्या खूप साऱ्या उपनद्या आहेत, त्या प्रमुख उपनद्यांबद्दल सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, माहिती घ्यायचं आहे. जो जो घटक असा आहे, ज्या ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, प्रश्न विचारला गेलेला आहे, परत प्रश्न येण्याची शक्यता आहे, असे सर्व घटक आपण काय कव्हर करत काय जाणार आहोत. तर या ज्या 3 नद्या आहेत, या 3 नद्या हिमालयातील पूर्ववर्ती नद्या आहेत. आता पूर्ववर्ती नद्यांचा अर्थ लक्षात घेऊ थोडासा. पूर्ववर्ती नद्या म्हणजे काय, हिमालयाची जी निर्मिती झालेली होती आपण बघितलं होतं, सगळ्यात अर्वाचीन पर्वत भारतामधील कोण आहे, उत्तर भारतामधील हिमालय आहे. अगोदर बृहद हिमालयाची निर्मिती झाली, मग मध्य हिमालय म्हणजेच लघु हिमालय, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी शिवालिक हिमालयाची निर्मिती झाली. तर या हिमालयीन काय पर्वतांची निर्मिती होण्याच्या अगोदर या 3 नद्या या ठिकाणी काय वाहत होत्या, त्यांनाच म्हणायचं पूर्ववर्ती नद्या. म्हणजे उत्तर भारतातील हिमालयाचं काय उत्थानाचं कार्य होण्याच्या अगोदरपासून, म्हणजे काय अगोदर या ठिकाणी टेथिस समुद्राचा भाग होता, काय द्वीपकल्पी भारत जो आहे तो द्वीपकल्पी भारत या ठिकाणी काय आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलंय, त्या ठिकाणी जाऊन बघायचं जर कोणी बघितलेलं नसेल. या व्हिडिओवरती काय डायरेक्ट जर येऊन पोहोचलेला असाल तर पहिला व्हिडिओ बघायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण काय भारतीय हिमालयाची निर्मिती कशी झालेली हे सांगितलेलं आहे, पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे डिटेलमध्ये त्या ठिकाणी. तर उत्तर भारतातील हिमालयाच्या निर्मितीच्या अगोदरपासून या 3ही नद्या या ठिकाणी प्रवाहित होत्या. हिमालयाची निर्मिती ज्यावेळेस झाली, टेथिस समुद्र जो होता, टेथिस समुद्राचं अस्तित्व ज्यावेळेस होतं त्यावेळेस सुद्धा या नद्या काय होत्या, सतलज असेल, सिंधू असेल आणि ब्रह्मपुत्र असेल. गोदावरीचा समावेश करत नाही त्याच्यामध्ये आपण. सतलज, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्या काय टेथिस समुद्राचा जो गाळाचा भाग होता त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी काय वाहत होत्या युरेशियन प्लेटवरती. बघा, ज्यावेळेस हिमालयाच्या उत्थानाचं कार्य सुरू झालं, करोडो वर्षांच्या काय कालावधीमध्ये ज्यावेळेस हिमालयाचं उत्थान होत होतं, अशा पद्धतीने काय
पर्वताचं काय उत्थान होत होतं. समजा नदी या ठिकाणी काय वाहत होती या ठिकाणी मध्यभागातून, तर नदीनं आपलं या ठिकाणी उत्खनन करण्याचं जे कार्य आहे ते कार्य मात्र काय चालूच ठेवलं. हिमालयाचे काय भूखंड जे आहे ते उंच उंच काय उचलले जात होते आणि नदी वाहत राहत होती त्या ठिकाणी कंटिन्युअसली. दोन्ही क्रिया सायमल्टेनियसली चालू होत्या. म्हणजे सिंधू नदी या ठिकाणातून वाहते. हिमालयाचं उत्थान होत असताना सिंधूचं जे पात्र होतं त्या भागामध्ये मात्र काय हिमालयाचं उत्थान होऊ शकलं नाही. कारण हिमालय जसं जसं या ठिकाणी वरी येत होतं, उंच उचललं जात होतं, नदी पण आपलं काय हिमालयाला कापण्याचं काम, त्या ठिकाणी क्षरण करण्याचं काम, त्या ठिकाणी त्याचं उत्खनन करण्याचं काम सुद्धा तर चालू होतं. आणि दोन्ही क्रिया काय एकसाथ चालू होत्या. सिंधू नदीच्या बाबतीत, सतलज नदीच्या बाबतीत आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या बाबतीत, तिन्हींच्या बाबतीत या नद्यांनी काय केलेलं आहे की हिमालयामधून आपलं खोरं तयार केलेलं आहे. आपले जे आहे ते दऱ्या तयार केलेल्या आहेत, त्या ठिकाणी खचदरी तयार केलेली आहे. आणि एक प्रकारे सिंधू नदीला ज्या ठिकाणी आपण बघतो, सतलज नदीला ज्या ठिकाणी बघतो, हिमालयाच्या मध्ये खोल घळीमधून वाहणाऱ्या नद्या आहेत. म्हणजे ज्या ठिकाणातून सतलज, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा वाहत होत्या त्या ठिकाणी हिमालय मात्र काय उंच उचलला जाऊ शकला नाही. पण त्यांच्या बाजूचा प्रदेश मात्र काय अति उंच असा काय 8,000 मीटरपर्यंत काय उंच उचलला गेला. आणि अशा पद्धतीने काय या ठिकाणी काय उभ्या प्रकारचे प्रकारच्या काय कशाची गारची निर्मिती झाली, ज्याला की खचदरी म्हणतो. मग दोन महत्त्वपूर्ण खचदरी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. पण या ठिकाणी सिंधूची खचदरी आहे नंगा पर्वतजवळ, आणि इकडं अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा प्रवेश करते त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रेचं दिहांग गार्ज आहे, दिहांग खचदरी आहे. तर या दोन प्रमुख खचदऱ्या आपण बघितलेल्या होता. आणि हा सुद्धा भाग संपूर्ण काय खचलेलाच भाग आहे, म्हणूनच नदी त्या ठिकाणातून वाहू शकते. आता जर एखादी नवीन नदी काय या ठिकाणी काय निर्माण झाली, मानस सरोवरमध्ये उगम पावली, तर मात्र ती नदी हिमालयातून वाहून काय या ठिकाणी या दिशेला, सिंधू ज्या काय उत्तर दिशेला प्रवाहित होते त्या दिशेला प्रवाहित होऊ शकत नाही. कारण सिंधूचं जर पात्र सोडलं तर संपूर्ण बाकीचा भाग हा काय उंच प्रदेश आहे, पर्वतमय प्रदेश आहे. आणि त्या पर्वतांवरून काय नदी वाहू शकणार नाही. आता लक्षात, जिकडे उतार असेल त्या दिशेला काय वाहत जाईल. तर लक्षात आले या पूर्ववर्ती नद्या होत्या. म्हणून या तीन नद्यांचा काय प्रमुख अभ्यास करायचा आहे आजच्या पिरियडमध्ये आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला काय ब्रह्मपुत्रेसाठी थोडासा वेळ देऊ आपण, काय डिटेलमध्ये बघायचं आहे. गंगा नदीसुद्धा डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधू नदी प्रणाली जी आहे, सिंधू नदी प्रणालीबद्दल काय करू डिटेलमध्ये बघू. तर सिंधू नदी प्रणालीबद्दल बघत असताना बघा, या तीनही नद्या ज्या आहेत, या तीनही नद्या आंतरराष्ट्रीय नद्या आहेत. म्हणजेच त्या फक्त भारतातून न वाहता इतर देशांमधून सुद्धा वाहतात. आता तीनही नद्यांचं जर अस्तित्व आपण बघितलं, त्यांचं स्थान बघितलं, तर तीनही नद्या चीनमधील तिबेट या प्रदेशामधील जे मानस सरोवर आहे त्या मानस सरोवरमध्ये काय उगम पावतात. हा संपूर्ण क्षेत्र जो आहे तो मानस सरोवरचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या मानस सरोवरमध्ये काय ठिकठिकाणी वेगवेगळे सरोवर आहेत. त्या वेगवेगळ्या सरोवरांमधून काय हिमनद्या आहेत. त्या वेगवेगळ्या हिमनद्यांच्या सरोवरातून या तीनही नद्यांचा उगम झालेला आहे. बघा किती अचंबित करणारी गोष्ट आहे. संपूर्ण पूर्व दिशेला वाहत जाणारी ब्रह्मपुत्रा असेल, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून वाहत जाणारी सतलज असेल, किंवा जम्मू काश्मीरमधून काय उत्तर दिशेला वाहत जाऊन परत काय दक्षिणावरती काय वळणारी सिंधू नदी असेल. या तीनही नद्यांचा उगम मात्र काय एकाच ठिकाणातून झालेला आहे. तर रिझन काय त्याचं, या पूर्ववर्ती नद्या आहेत म्हणून त्यांच्या उगमाचं ठिकाण काय एकच आहे, जो सर्वात काय उंच प्रदेश या ठिकाणी दिसतो. तर सिंधू ही नदी आहे. प्रत्येक जो घटक मी या ठिकाणी काय आता सांगणार आहे तो प्रत्येक घटक काय करायचा तुम्हाला काय नोट डाऊन करत काय लिहून घेत या ठिकाणी काय लक्ष द्यायचं आहे. तर प्रत्येकजण नोट्स बनवत असतील या ठिकाणी. तर बघा, सगळ्यात आधी सिंधू नदी जी आहे, तर सिंधू नदी कोणत्या कोणत्या देशामधून काय प्रवाहित होते. प्रश्न असा विचारला गेलेला आहे की सिंधू नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहत नाही, सतलज नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहत नाही, किंवा ब्रह्मपुत्रा नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहत नाही. कोणत्या देशातून वाहत नाही हे आपल्याला लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, कुठून वाहते एवढं आपल्याला काय करावं लागेल लक्षात ठेवायचं आहे.
तर सिंधू नदी जी आहे लिहायचं आहे, सिंधू नदी चीनमध्ये उगम पावते, चीनमधून काय प्रवास करत करत ती भारतामध्ये प्रवेश करते, भारतामधून ती पाकिस्तानमध्ये काय या ठिकाणी प्रवेश करते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर सिंधू नदी कोणत्या कोणत्या देशांमधून वाहते? चीन, भारत आणि पाकिस्तान या 3 देशांमधून काय वाहते. तीनही नद्या प्रत्येकी 3 देशांमधून काय वाहतात. सतलज नदी जी आहे बघा, नकाशांचं एवढं महत्त्व आहे, ज्यांनी पहिल्या पिरियडपासून नकाशांचा अभ्यास करत माझ्यासोबत काय या ठिकाणी काय प्रिपरेशन केलेलं असेल, त्यांच्यासाठी या गोष्टी अंडरस्टँडेबल झालेल्या असतील, समजण्यासाठी अगदी सोप्या बनलेल्या असतील. ज्यांनी लक्षात घेतलेलं नाही नकाशा, त्यांच्यासाठी या ठिकाणी गोष्टी डिफिकल्ट बनतात. नकाशांचं खूप महत्त्व आहे. 50% फॅक्ट्स जे आहेत ते मी सांगण्याच्या अगोदर विद्यार्थी काय सांगू शकतात की ब्रह्मपुत्रेचं या ठिकाणी काय जो प्रवाह आहे कोणत्या कोणत्या देशामधून होतो, कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करते, अरुणाचल प्रदेशमधून ती मग कोणत्या देशामध्ये प्रवेश करते या ठिकाणी, मग त्या ब्रह्मपुत्रेला कोणती नदी येऊन मिळते पश्चिमेकडून. तर हे सगळे फॅक्ट्स आपल्याला, आपण काय करतो, आपले कान जे असतात, श्रवण जे आहे ते श्रवण आपल्याला काय नॉलेज जेवढं देतं त्याच्या दुप्पट नॉलेज आपल्याला आपले जे व्हिजन असतात या ठिकाणी डोळे असतात ते देत असतात. एक चित्र जेवढं बोलून जातं, एक चित्र जेवढं बोलतं तेवढं आपल्याला काय माहिती मिळण्यासाठी बरेच पॅरेग्राफ वाचावे लागतात. आता लक्षात या ठिकाणी. तर अनन्यसाधारण महत्त्व आहे भूगोलामध्ये नकाशांचा. आणि विदाऊट मॅप्स वी कॅनॉट प्रिपेअर. जिओग्राफीचा अभ्यास होऊ शकत नाही. तर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला काय मी पॉईंट म्हणून सांगितलेलं आहे, अतिमहत्त्वाच्या म्हणून सांगितलेले आहेत, तर त्या गोष्टींवरती अंमल करत चला, इम्प्लिमेंटेशन करत चला. त्यांचं महत्त्व मी सांगतो त्यावेळेस समजत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला त्यातून रिझल्ट भेटतात त्यावेळेस नक्कीच काय यस सर म्हणता तुम्ही, हां काहीतरी आहे असं जे सांगताय तुम्ही, त्याच्यामध्ये काय बात में दम है म्हणता येईल आपल्याला. तर बघा, सतलज नदी चीन, भारत आणि पाकिस्तान या 3 देशांमध्ये काय प्रवाहित होते. सतलज नदी कोणत्या कोणत्या देशामध्ये? चीन, भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये प्रवास करते. आणि ब्रह्मपुत्र नदी चीन, भारत आणि बांगलादेश, चीन, भारत आणि बांगलादेश या देशांमध्ये काय प्रवाहित होते. म्हणून यांना काय आंतरराष्ट्रीय नद्या असं म्हटलेलं आहे. या 3ही नद्यांचा उगम कुठून झालेला हे बघू. तर सिंधू नदी, सतलज नदी आणि ब्रह्मपुत्रा यांच्या बाबतीत जो पॉईंट विचारला जातो, प्रश्न विचारला जातो, तर त्या फॅक्ट असा आहे की सिंधू नदी जी आहे ती मानस सरोवर जवळ चेमायुंगडुंग ग्लेशियरमधून उगम पावते. चेमायुंगडुंग ग्लेशियर किंवा चेमायुंगडुंग सरोवर असं म्हणा. काय आहे नाव? चेमायुंगडुंग. बऱ्याच वेळा बघितलेला, आता पाठ झालेला असेल. बघा, बऱ्याच जणांच्या काय लक्षात येत असेल की काय जे घटक आहेत ते पाठ करायची आवश्यकता नाही. जर तुम्ही कंटिन्युअसली काय व्हिडिओ सिरीज बघत असाल तर अर्ध्या गोष्टी पाठ झालेल्या असतील उत्तर भारताच्या संदर्भात. सिंधू नदी जी आहे मानस सरोवरमधील चेमायुंगडुंग काय सरोवरामधून उगम पावते. सतलज नदी जी आहे, सतलज नदी मानस सरोवरमधील पश्चिमेकडील जे ठिकाण आहे, ऑब्विसली पश्चिमेला सतलज उगम काय वाहते, तर पश्चिमेकडील भागामध्ये उगम पावत असेल. मानस सरोवराच्या काय पश्चिम भागातील जे राकसताल सरोवर आहे, राकसताल सरोवरातून काय उगम पावते. आणि ज्या ठिकाणी शिपकीला खिंड होती, आपण काय खिंडी आणि दऱ्या बघत असताना या ठिकाणी काय बघितलेलं होतं, तर शिपकीला खिंडीजवळ ती हिमाचल प्रदेशमध्ये काय प्रवेश करते. पॉईंट लक्षात ठेवा. सतलज नदीचा उगम कुठं झालेला आहे? मानस सरोवरामधील पश्चिमेकडील जो भाग आहे ज्याला काय राकसताल असं म्हणतात, किंवा ज्याचं नाव काय राक्षसताल असं सुद्धा आहे. आता राक्षस का बरं ठेवलेलं माहिती नाही. जिथं देवाचं अस्तित्व आहे तिथं राक्षसाचं सुद्धा असेल असं मानू आपण. म्हणजे जसं की बद्रीनाथ, केदारनाथ आहे तर राक्षसताल सुद्धा असायला पाहिजे ना कुठंतरी. तर राक्षसताल नाव किंवा राकसताल सरोवर या ठिकाणी काय सतलज नदी उगम पावते. आणि शिपकीला खिंड जी आहे या ठिकाणी शिपकीला, तर या शिपकीलाच्या ठिकाणी ती काय हिमाचल प्रदेशमध्ये काय प्रवेश करते आणि पंजाबमधून वाहत जाऊन काय पाकिस्तानात प्रवेश करते. आणि ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदी मानस सरोवरमध्ये उगम पावते असा घटक आहे. हे फॅक्ट लक्षात ठेवा. हे झाले यांच्या काय उगमांचे ठिकाण. तर यानंतर आपल्याला बघायचं आहे सिंधू नदी प्रणाली जी आहे, सिंधू नदी प्रणालीबद्दल. सिंधू आणि तिच्या प्रमुख 5 उपनद्या आहेत, त्या 5 उपनद्यांबद्दल काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. तर सिंधू नदी या ठिकाणी चेमायुंगडुंग सरोवरामध्ये उगम पावून ती या ठिकाणी काय उत्तर पश्चिम दिशेने काय होते प्रवाहित होते.
उत्तर पश्चिम दिशेने काय प्रवाहित होते. बघा हा संपूर्ण हिमालय आहे, इमॅजिन करा हा खूप म्हणजे खूप दुर्गम भाग आहे आणि जो खचलेला भाग आहे त्याचा उतार कोणीकडे आहे, या उत्तर पश्चिम उत्तर दिशेला आहे, म्हणून काय ही नदी या ठिकाणी काय उगम पावते, प्रवास करते. तर या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये काय प्रवास केल्याच्या नंतर सिंधूच्या बाबतीत बघितलं होतं, सिंधू नदी ही ट्रान्स हिमालयातील ज्या श्रेणी होत्या काराकोरम, लडाख आणि झास्कर, या श्रेणींमध्ये लडाख आणि झास्कर पर्वत श्रेणी ज्या आहेत, लडाख आणि झास्कर पर्वत श्रेणीच्या दरम्यान वाहत ती कुठंपर्यंत जाते, सिंधू गार्जपर्यंत, किंवा या ठिकाणी सिंधू गार्जपर्यंत काय होते, प्रवाहित होते, प्रवास करते. आणि सिंधू गार्ज जे की नंगा पर्वतच्या जवळ आहे, तर या सिंधू गार्ज पासूनच ती काय होते, दक्षिणेला वळते आणि पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. बघा हा जो भाग आहे हा संपूर्ण भाग आहे. या ठिकाणी आता मी काय ड्रॉ करणार नाही कारण सगळं काय या ठिकाणी काय मिक्सअप होईल. हा जो भाग आहे तो जम्मू काश्मीरचा भाग आहे. हा संपूर्ण बाकीचा जो भाग आहे लडाखचा भाग आहे, ज्याच्यामध्ये काय लडाख जिल्हा, लेह जिल्हा, त्याच्यानंतर कारगिल जिल्हा यांचा समावेश आहे. तर या लडाख, लेह आणि कारगिल जिल्ह्यामधून काय सिंधू नदी काय प्रवाहित होते. पॉईंट लक्षात येतोय. सिंधू नदी चीनमध्ये या ठिकाणी काय तिबेटमधील मानस सरोवरातील काय चेमायुंडोंग ग्लेशियरमध्ये काय उगम पावल्याच्या नंतर जम्मू काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी काय ती प्रवेश करते, तर ती लडाख, लेह आणि कारगिल या प्रदेशामधून काय प्रवाहित होऊन या ठिकाणी सिंधू गार्जपर्यंत जाते आणि सिंधू गार्जच्या ठिकाणी ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. त्याच्यानंतर या ठिकाणी नदी थोडीशी आपण काय लडाख श्रेणीच्या काय उत्तरेला प्रवाहित करून त्याला परत दक्षिणेला आणलेला आहे. तर प्रश्न असा विचारला गेलेला आहे म्हणून आपण काय हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये वाहणारी कोणती नदी लडाख श्रेणीला या ठिकाणी कापते किंवा लडाख रेंज जी आहे, लडाख पर्वत श्रेणी जी आहे त्या पर्वत श्रेणीला काय दुभागते या ठिकाणी, तर किंवा क्रॉस करते म्हणता येईल. तर ती कोणती नदी आहे, सिंधू. तुम्हाला ऑप्शनमध्ये असतील सतलज असेल, चिनाब असेल, रावी असेल आणि सिंधू असेल, तर त्यापैकी तुमचं उत्तर कोणतं असणार योग्य, सिंधू. बघा हा जो संपूर्ण भाग आहे तो अक्साई चीनचा भाग आहे. बघा करंटच्या दृष्टिकोनातून किंवा जिओग्राफीवरती समजा आता नदी प्रणाली तर आपण काय अभ्यासतोय, जम्मू काश्मीरमधील काय पर्वत श्रेणी आणि त्याच्यानंतर सरोवरे सुद्धा काय अभ्यासलेली आहेत. पण प्रश्न असा विचारला जातो, रिसेंट मागच्या वर्षी पेगोंग त्सो म्हणून एक सरोवर आहे जम्मू काश्मीरमध्ये, काय चायना आणि जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरती पेगोंग त्सो म्हणजेच काय सरोवर, सरोवराला त्सो असं म्हणतात तिबेटी भाषेमध्ये. तर हे जे पेगोंग त्सो नावाचं सरोवर आहे ते सीमारेषेवरती आहे, म्हणजे त्याचा थोडासा भाग काय जम्मू काश्मीरमध्ये आणि बराच भाग काय चायनामध्ये आहे. तर 1962च्या वॉरमध्ये चायनाने जे आहे तो भारताचा जो हा प्रदेश आहे याला अक्साई चीनचा भाग म्हणतात, म्हणजे चीननं ज्याच्यावरती काय अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. तर तो अक्साई चीनचा जो भाग आहे त्याच्यावरती काय स्वतःचा अधिकार सांगितलेला आहे. पण आपण लडाख ज्या वेळेस दाखवतो त्यावेळेस काय हा संपूर्ण लडाखचा भाग काय भारतीय भूप्रदेश म्हणून काय दाखवलेला आहे. तर नेहमी चायनाची स्ट्रॅटर्जी असं राहिलेली आहे की भारतीय प्रदेश काय बळकवायचा कुठल्याही काय आधारावरती, कोणतेही काय कारण देऊन या ठिकाणी. तर हा भाग एवढा दुर्गम आहे की त्या ठिकाणी आता तर टेक्नॉलॉजी थोडीशी काय ॲडव्हान्स झालेली आहे, त्याच्यामुळे काय आपलं सैन्य भारतीय प्रदेशामध्ये सगळीकडे गस्त घालू शकते. पण तो जो काळ होता 1962चा किंवा 70चा पिरियड किंवा 80चा पिरियड, त्यावेळेस निश्चितपणे या दुर्गम भागामध्ये आता या सरोवराचा किती भाग चायनाचा आहे आणि किती भाग इंडियाचा आहे हे सांगणं अवघड होतं. म्हणून चायनाने सांगितलं होतं पेगोंग त्सो नावाचं या सरोवरावरून काय विवाद चालू आहे सध्या भारत आणि काय चीनमध्ये. तर म्हणून हा महत्त्वाचा काय सरोवर ठरतो ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी. तर आपण तो पॉलिटीचा भाग घ्यायचा नाही, आता आपण आपल्या नदी प्रणालीवरती काय फोकस करू. तर बघा, तर हे सरोवर लक्षात ठेवा ज्याचं की थोडा भाग कुठं आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि बाकीचा भाग कुठं आहे तिबेटियन चायनामध्ये आहे. त्याचं नाव काय पेगोंग त्सो. प्रश्न तुम्हाला एवढंच विचारलं जाईल की जम्मू काश्मीरमध्ये काय सरोवर म्हणजे काय पेगोंग त्सो हे सरोवर काय कोणत्या राज्याशी काय निगडीत आहे, कोणत्या राज्यामध्ये त्याचं अस्तित्व आहे. तर सिंधू नदी लडाख पर्वत श्रेणीला या ठिकाणी काय दुभागते, क्रॉस करते. सिंधू नदीच्याच या ठिकाणी काय उत्तर तीरावरती किंवा उजव्या तीरावरती या ठिकाणी एक जिल्हा आहे, एक शहराचं ठिकाण आहे. आपण बघितलं होतं बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. कोणतं, लेह. कोणतं ठिकाण आहे, लेह. आपण या ठिकाणी काय करू, लिहू.
लिहा. तर सिंधूच्या खालील उपनद्या आहेत कोणत्या कोणत्या? सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. सिंधूच्या सतलज या ठिकाणी काय भारतातील काय या ठिकाणी काय खूप मोठ्या प्रमाणात काय तिनं काय सतलजच्या काय खोऱ्याचा या ठिकाणी काय विस्तार केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात काय सिंधूचा काय भारतीय या राज्यामध्ये काय उपयोग झालेला आहे. त्याच्यामुळे काय सिंधू जरी काय सतलज जरी सिंधूची उपनदी असली तरी सतलजचं महत्त्व एवढं अधिक आहे की त्याचा वेगळा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. मात्र सिंधू नदी ही पाकिस्तानमध्ये जाऊन सतलज नदी ही पाकिस्तानमध्ये जाऊन सिंधूला मिळते. म्हणून सिंधू आणि बाकीचे इतर 4 उपनद्या या सर्व सिंधूच्या काय उपनद्या आहेत आणि त्यापैकी सतलज ही प्रमुख उपनदी आहे सिंधूची. तर सिंधूच्या कोणत्या कोणत्या नद्या बघा 3-4 वेळेस तुम्ही रिपीट केलात आणि त्याच्यानंतर लिहून काढलात तर तुमच्या लक्षात राहून जाईल. सिंधूच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. झेलम, चिनाब आपण या ठिकाणी नावं लिहू, यांना काय शॉर्टमध्ये नावं देऊ. झेलम, चिनाब या ठिकाणी ही आहे रावी, ही आहे बियास आणि ही आहे सतलज, ज्याचं की नाव आपण काय ऑलरेडी दिलेलं आहे. बघा फॅक्ट असं सांगता येईल यांच्यापैकी बघा या 5ही नद्या ज्या आहेत या 5ही नद्यांना पंचनद्या असं म्हणतात. सिंधूच्या 5ही ज्या उपनद्या आहेत त्या 5ही नद्यांना काय म्हणलं जातं? सिंधूच्या व्यतिरिक्त पंचनद्या असं म्हणलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर फॅक्ट लक्षात ठेवा. बघा झेलम नदी जी आहे नकाशाकडे बघितल्यानंतर सांगता येतं झेलम ही एकमेव सिंधूची उपनदी आहे जिचा उगम कुठं होतो? लडाख क्षेत्रामध्ये होतो. म्हणजेच कुठं? या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये होतो. बाकीच्या सर्वही नद्यांचा उगम कुठं झालेला आहे? हिमाचल प्रदेशमध्ये झालेला आहे. सतलज सोडून बाकीच्या 3 नद्यांचा उगम कुठं झालेला आहे? हिमाचल प्रदेशमध्ये झालेला आहे. हे राज्यांचं स्थान तुम्हाला सापेक्ष स्थान माहिती पाहिजे हा, त्याच्याशिवाय फॅक्ट लक्षात राहणार नाही. तर झेलम ही एकमेव सिंधूची अशी उपनदी आहे ज्या नदीचा उगम कुठं झालेला आहे? या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये झालेला आहे. आणि जम्मू काश्मीरमधील झेलम ही एकमेव नदी आहे जी नागमोडी वळणे घेत वाहते. बघा ज्या ठिकाणी नदी तीव्र उतारावरून वाहते, नदी तीव्र उतारावरून वाहत असताना पश्चिम घाटाचा अभ्यास करत असताना मी सांगितलं होतं तीव्र उतारावरून ज्यावेळेस काही नदी वाहत असते त्यावेळेस काय तिच्यामध्ये एवढा वेग असतो की ती नदी काय स्वतः वळत नाही, रस्ता शोधत नाही, रस्ता तयार करत ती पळते. रस्त्यामध्ये जे काय येतील दगड धोंडे खडक येतील त्या सगळ्यांचं उत्खनन करत त्या सगळ्यांना मार्गातून हटवत ती नदी काय करते? प्रवास करते. मात्र एक अपवाद म्हणता येईल आपल्याला, जम्मू काश्मीर सारख्या उंच सकल पर्वतमय प्रदेशामध्ये झेलम नदी मात्र कशी आहे? नागमोडी वळणे घेत वाहते. हे कसं शक्य आहे? तर हा जो भाग आहे याला आपण काश्मीर घाटी म्हणलेलं होतं, काश्मीरचं खोरं म्हणलेलं होतं. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हा जो भाग आहे तो सपाट मैदानी प्रदेश आहे, समतल पठारी प्रदेश. तर या पठारी प्रदेशामध्ये झेलम नदी जी आहे, झेलम नदी ही जम्मू काश्मीरमधील बैरीनाग नावाचं एक ठिकाण आहे. कोणतं? बैरीनाग. झेलम नदी ही बैरीनाग येथील शेषनाग सरोवरामध्ये उगम पावते. शेषनाग सरोवर या ठिकाणातून उगम पावते आणि या ठिकाणी जो की हा मैदानी प्रदेश आहे म्हणून ती नागमोडी वळणे घेत वाहते. आणि झेलम ही नदी आहे जी भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषेवरती काय वाहते. भारत आणि पाकिस्तानमध्ये या ठिकाणी काय बॉर्डर तयार करते त्या ठिकाणी. झेलमच्या बाबतीत फॅक्ट लक्षात आलेत. तर झेलम ही एकमेव नदी आहे जम्मू काश्मीरमध्ये उगम पावणारी. झेलम ही एकमेव नदी आहे जम्मू काश्मीरमधली जी नागमोडी वळणे घेत वाहते. झेलम ही बैरीनागमधील शेषनाग या ठिकाणी काय उगम पावते आणि भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान नैसर्गिक सीमा तयार करण्याचं काम कोण करते? झेलम नदी करते. झेलमच्या व्यतिरिक्त चिनाब, रावी आणि बियास या ज्या नद्या आहेत त्या 3ही नद्यांचा उगम कुठं झालेला आहे? हिमाचल प्रदेशमध्ये झालेला आहे. तर नेक्स्ट चिनाब नदी जी आहे, चिनाब नदीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे चिनाब नदी हिमाचल प्रदेशमधील आपण एक खिंड सांगितली होती कोणती? बारालापचा. तर या बारालापच्या काय खिंडीमध्ये उगम पावते आणि ती हिमाचल प्रदेशमधून जम्मू काश्मीरमध्ये काय प्रवेश करते. हिमाचल प्रदेशमधून जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करते आणि ती वाहत कुठं जाते? पाकिस्तानमध्ये वाहत जाते. एकत्रितरित्या काय 5ही नद्यांचे काय वेगळे पॉईंट बघायचे पुढे आपल्याला. त्यानंतर रावी आणि बियास
त्यानंतर रावी आणि बियास या 2 नद्या आहेत, ज्या 2 नद्या हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंड जी आहे, हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीपासून 2 नद्या निघतात. कोणत्या कोणत्या? रावी आणि बियास या दोन्ही नद्या उगम पावतात आणि या दोन्ही नद्या काय? सिंधूच्या उपनद्या आहेत. रावी नदी ही पाकिस्तानात वाहत जाते. रावी नदी ही पाकिस्तानात वाहत जाते रोहतांगमध्ये उगम पावून. मात्र बियास ही एकमेव नदी आहे. बियास ही सतलजची एकमेव उपनदी आहे जी भारतामध्ये उगम पावते आणि भारतामध्येच काय सतलजला जाऊन मिळते. मात्र बाकीच्या ज्या सतलजच्या उपनद्या आहेत, सतलजच्या उपनद्या कोणत्या कोणत्या? झेलम, चिनाब आणि रावी या बाकीच्या नद्या या ठिकाणी उगम तर भारतामध्ये पावतात, मात्र काय सतलजला मात्र कुठं जाऊन मिळतात? पाकिस्तानमध्ये जाऊन मिळतात. सतलजला मात्र कुठं? पाकिस्तानमध्ये जाऊन मिळतात. आणि बियास नदी रोहतांग खिंडीमध्ये उगम पावून सतलजला पंजाबमधील हरिके नावाचं एक ठिकाण आहे. पंजाबमध्ये कोणतं ठिकाण आहे? हरिके नावाचं एक ठिकाण आहे. त्या हरिके नावाच्या ठिकाणी या ठिकाणी काय सतलजला येऊन मिळते. तर पॉईंट क्लिअर आहे इथंपर्यंत? समजलं असेल सगळ्यांना? फॅक्ट सगळे नकाशा बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय या ठिकाणी काय लक्षात यायला पाहिजेत. काही या ठिकाणी काही नावं आहेत ती तुम्हाला काय करावं लागतील? रिपीट करावं लागतील, पाठ करून ठेवावे लागतील. आणि अवघड नाही, एकदा तुम्हाला हा संपूर्ण काय समजल्याच्या नंतर एक वेगळा आनंद असतो ज्यावेळेस काय तुम्हाला गोष्टी समजत असतात, ज्यावेळेस तुम्ही एक्सप्लेन करू शकता, दुसऱ्यांना समजावू शकता. हां बघा, ते समाधान तेव्हा भेटेल ज्यावेळेस काय तुम्ही मन लावून अभ्यास कराल. आणि अशीच इच्छा आहे माझी. तर त्या ठिकाणी बघा पुढचा पॉईंट बघू. सिंधूच्या 5ही नद्या कुठल्या कुठल्या? झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या 5ही नद्या आपल्या काय पात्रातील पाण्याचा जो विसर्ग आहे किंवा या 5ही नद्या सिंधूला जाऊन मिळण्याचं ठिकाण कोणतं आहे? पाकिस्तानमधील मिठाणकोट. कोणतं आहे? मिठाणकोट नामक ठिकाणी या 5ही नद्या काय सतलज मार्फत काय सिंधूला जाऊन मिळतात. तर हे ते पाकिस्तानातील ठिकाण आहे ज्याच्यामध्ये काय बार काय प्रश्न विचारला गेलेला आहे. आणखीन काही या ठिकाणी नद्या आहेत ज्या सिंधूला पश्चिमेकडून येऊन मिळतात. या झाल्या काय पूर्वेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या झाल्या. पूर्वेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत? सिंधून घ्यायचं आहे. झास्कर, शोंग, शिगार आणि या काही नद्या आहेत ज्या काय पूर्व तीराकडून येऊन काय सिंधू नदीला मिळतात. आणि पश्चिमेकडून येऊन मिळणाऱ्या काही नद्या आहेत. गिलगिट असेल, गोगल असेल, काबूल असेल या ज्या नद्या आहेत या पश्चिमेकडून येऊन काय सिंधूला मिळतात. आणि 5ही ज्या प्रमुख उपनद्या बघितल्या होत्या त्या सर्व नद्या पाकिस्तानमधील मिठाणकोट या ठिकाणी काय सिंधूला जाऊन मिळतात. सिंधूबद्दल विशेष त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी काय झेलमबद्दलचा काय एक पॉईंट राहिलेला आहे तो बघू. या ठिकाणी झेलम नदी जी आहे, झेलम नदी श्रीनगर जवळून काय वाहत जाते. झेलम नदी श्रीनगर जवळून वाहत जाते आणि झेलम नदीमुळेच या ठिकाणी काय उलर सरोवराची निर्मिती झालेली आहे. झेलम नदीमुळेच काय उलर सरोवर जे आहे त्या उलर सरोवराची काय निर्मिती झालेली आहे. ज्यावेळेस सरोवरांचा अभ्यास करायचा आहे तिथं डिटेलमध्ये बघू आपण काय कोणत्या पद्धतीने. फक्त फॅक्ट एवढा लक्षात ठेवा की झेलम ही बैरनाग येथील काय शेषनाग सरोवरातून उगम पावते, नागमोडी वळणे काय घेत वाहत जाते. त्याच्यानंतर या ठिकाणी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान काय सीमा तयार करते. एकमेव नदी आहे जी जम्मू काश्मीरमध्ये काय उगम पावते, म्हणजे सिंधूची एकमेव उपनदी जी जम्मू काश्मीरमध्ये उगम पावते. त्यानंतर अनंतनाग ते बारामुलापर्यंतचा जो पात्र आहे झेलम नदीचा, अनंतनागपासून ते बारामुलापर्यंतचं जे पात्र आहे ते जलवाहतुकीस योग्य असं पात्र आहे. ज्या नदीच्या पात्रामध्ये धावत्या धबधबे किंवा नदी सपाट भूप्रदेशातून जेव्हा काय संतपणे वाहत असते तर ते जे पात्र असतं ते जलवाहतुकीस योग्य असतं. म्हणजे तिथून काय आपण नौका विहार करू शकतो, जहाजामध्ये बसून काय प्रवास करू शकतो. जसं ब्रह्मपुत्रेमध्ये काय सादिया ते धुब्री हे काय जलवाहतुकीस योग्य पात्र आहे. बघा आता एखादी नदी आहे ती वाहती आहे या ठिकाणी, असा प्रवास होतो तिचा डोंगरावरून डोंगर उतारावरून अशा पद्धतीने शांतपणे, आणि इथं धबधबा आहे त्या नदीच्या पात्रामध्ये. या ठिकाणी बघा इथून ते इथं तुम्ही काय या नदीतून प्रवास करू शकता का? होडी घेऊन मग डायरेक्ट काय धबधब्यामध्ये जंप होईल, येतं लक्षात. तर नदीचं हे जे पात्र आहे नदीचे या पात्राला जलवाहतुकीस योग्य पात्र म्हणू शकत नाही. बघा नदी मैदानी किंवा पठारी प्रदेशामधून ज्यावेळेस काय वेगवेगळी वळणं घेत या ठिकाणी संतपणे वाहत असते तिथं आपण प्रवास करू शकतो. नदीमध्ये जर काय धावत्या असतील, धबधबे असतील तर त्या ठिकाणातून नदीमध्ये काय आपण काय
जलवाहतूक करू शकत नाही. तर झेलम नदीमधील अनंतनाग ते बारामुलापर्यंतचं जे पात्र आहे ते जलवाहतुकीस काय योग्य आहे. आता सिंधू नदीच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट, या आंतरराष्ट्रीय सर्व नद्यांपैकी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? सिंधू आहे. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? सिंधू आहे. तर पहिल्या क्रमांकाची कोणती आहे? तिसऱ्या क्रमांकाची कोणती आहे? भारतातील कोणती आहे? दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? हे सगळे फॅक्ट्स त्याच्यासोबतच काय उत्पन्न होतात. बघा, आपण नद्या लिहू काही या ठिकाणी. बघा, आपण एक एक नदी लिहितो आणि त्याच्याबद्दल काय मी ठळक माहिती या ठिकाणी काय त्यांच्या लांबीनुसार सांगतो. पहिली नदी आहे या ठिकाणी काय? ब्रह्मपुत्रा. दुसरी आहे सिंधू. आपापल्या पद्धतीने एक लॉजिक ठेवायचं आणि त्या लॉजिकनुसार त्या ट्रिकनुसार काय करायचं आहे आपला पण हे फॅक्ट लक्षात ठेवायचे आहेत. ब्रह्मपुत्रा, त्याच्यानंतर सिंधू आहे, त्याच्यानंतर गंगा नदी आहे. गंगा नदीच्या नंतर चौथी नदी आहे कोणती? सतलज. पाचवी नदी आहे गोदावरी आणि सहावी नदी आहे यमुना. आता मी यांना लक्षात ठेवलं होतं असं, ब्रह्मे सम गंगे सम गाय. ब्रह्मे सम गंगे सम गाय. गाईला एवढं आपण काय महत्त्व दिलेलं आहे भारतामध्ये, किंवा सगळ्यांनीच महत्त्व दिलेलं, महत्त्व आहे सुद्धा, एवढी पवित्र आहे सुद्धा. पण अननेसेसरी काय त्या गोष्टींचं थोडंसं काय वेगळ्या पद्धतीने दुरुपयोग केला जातो. बरेच जण या ठिकाणी काय करतात, पवित्र आहे तर त्याला पवित्र ठेवायला पाहिजे आपण, तर त्याच्या नावावरती काय दंगे करायचे किंवा लोकांना त्रास द्यायचा, या गोष्टी अनइथिकल ठरतात. बघा, मी लक्षात ठेवलं होतं ब्रह्मे सम गंगे सम, म्हणजे ब्रह्मदेवतेसारखं किंवा गंगेसारखं पवित्र कोण आहे? गाय आहे. तर या पद्धतीनं मग तुमची ट्रिक, तुमचं लॉजिक वेगळं असू शकतं लक्षात ठेवण्यासाठी. काय हेच फॉलो करा असं नाही, आवडलं तर फॉलो करा, नसेल आवडलं तर तुम्ही तयार करा, कमेंटमध्ये कळवा, आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगू, याच्यापेक्षा सोपं असेल असं. तर भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? आंतरराष्ट्रीय ब्रह्मपुत्रा नदी आहे, ज्याची की लांबी किती आहे? 2900 किलोमीटर, 2900 किलोमीटर आहे. आणि याच्या खालोखाल सिंधू नदी जी आहे, ती सिंधू नदी लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी ठरती, ज्याची लांबी किती आहे? 2880 किलोमीटर. सिंधू नदीच्या नंतर मात्र हे लक्षात ठेवा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या आंतरराष्ट्रीय नदी आहेत. गंगा नदी मात्र काय या ठिकाणी काय, म्हणजे गंगेचं काय सर्वाधिक प्रवाह जो आहे, सर्वाधिक लांबी जी आहे या ठिकाणी काय, भारतामधील सर्वाधिक लांबी मात्र काय गंगा नदीची ठरते, हे लक्षात ठेवा. तर बांगलादेशमध्ये प्रवेश करते गंगा, सुद्धा आंतरराष्ट्रीय नदी आहे, पण दोनच देशातून प्रवास करते. आणि काय ब्रह्मपुत्रा, बघा ब्रह्मपुत्रेचा विस्तार या ठिकाणी काय प्रवास अरुणाचल प्रदेशपासून बांगलादेशपर्यंत इथपर्यंत आहे. त्याच्यानंतर सिंधू फक्त जम्मू काश्मीरमध्ये वाहते. गंगा मात्र काय 5 राज्यांमधून वाहते. कोणत्या कोणत्या? उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे. तर गंगा नदीबद्दल काय आपल्याला सेपरेट डिटेल पूर्ण बघायचं आहे. तर सिंधू नदीची लांबी किती आहे? 2880 किलोमीटर. गंगा नदीची लांबी आहे किती? 2525 किलोमीटर. भारतातील सर्वात मोठं खोरं जे आहे, जल अधिग्रहण क्षेत्र जे आहे ते गंगा नदीचं आहे. आणि गंगा ही या ठिकाणी काय वरदान आहे भारतासाठी. गंगेनंतर सतलज आहे, सतलजची लांबी आहे 1500 किलोमीटर या ठिकाणी. तर सतलज नदीची लांबी किती आहे? 1500 किलोमीटर. गोदावरी नदीची लांबी आहे 1465 आणि यमुनेची लांबी आहे 1385, जी की गंगा नदीची उपनदी आहे. हे सगळे घटक लक्षात ठेवायचे आहेत. तर यांच्यापैकी गोदावरी नदी जी आहे ती दक्षिण भारतातील, म्हणजे द्वीपकल्पावरील किंवा गंगेच्या नंतर दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी नदी आहे, ज्याला दक्षिण भारताची गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे संपूर्ण तथ्य झाले सिंधू आणि तिच्या बाकीच्या 5 ज्या उपनद्या होत्या त्यांच्यासोबत. तर एक शेवटचा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे या ठिकाणी सिंधू जलप्रणालीच्या काय बाबतीत. तर इंडस वॉटर ट्रिटी जी आहे, इंडस वॉटर ट्रिटी 1960 1960 मध्ये झालेला सिंधू
जल करार जो होता, सिंधू नदीतील जलप्रणालीमध्ये जेवढं काही पाणी आहे त्या संबंधात झालेला करार, किंवा ज्याला असं म्हणू शकतो आपण काय, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, MOUs असं म्हणतात. दोन देशांमध्ये जो पास होतो, दोन देशांमध्ये जो करार होतो, जे त्यांच्यामध्ये गोष्टी ठरतात या ठिकाणी त्यानुसार. तर सिंधू नदी ही भारतामध्ये सुद्धा प्रवाहित आहे आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा काय प्रवाहित होते. तर भारताला सुद्धा त्या पाण्याचा वापर करण्याचा अधिकार आहे आणि पाकिस्तानला सुद्धा काय सिंधूतील काय जल वापरण्याचा अधिकार आहे. बाकीच्या सुद्धा नद्यांच्या बाबतीत कोणत्या कोणत्या, झेलम, चिनाब, रावी, सतलज या सुद्धा नद्या पाकिस्तानमध्ये प्रवेश करतात आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा प्रवाहित आहेत. बघा, तस तर भारतामध्ये या ठिकाणी जम्मू काश्मीर जे आहे, जम्मू काश्मीरमध्ये मैदानी प्रदेश बिलकुल नाही. त्याच्यामुळे जे सिंधू, झेलम, चिनाब या ठिकाणी वाहतात मुख्यत्वे जम्मू काश्मीरमधून, तर त्यांचा उपयोग शेतीसाठी होत नाही, म्हणजे त्यांचा उपयोगच होणार नाही असं नाही. तर एखाद्या देशाला जे नदी असतात, जे नैसर्गिक संसाधनं असतात, नॅचरल रिसोर्सेस असतात, त्यांचा महत्तम उपयोग करून घेणे हे आवश्यक असतं. तर एखाद्या देशाला पाण्याचा उपयोग शेतीबरोबरच काय वीज निर्मिती करण्यासाठी सुद्धा होतो. तर त्या दृष्टिकोनातून बरेच प्रोजेक्टसुद्धा या ठिकाणी काय चालू करण्यात आलेले होते आणि काय भविष्यातील काही या ठिकाणी काय अंदाजित प्रकल्पसुद्धा काय आहेत जे करायचे आहेत. बघा, 1960 मध्ये सिंधूच्या पाण्याच्या वापराच्या बाबतीत एक करार झाला. त्या करारामध्ये असं ठरवलं गेलं, 1960 मध्ये जो काय इंडस वॉटर ट्रीटी झालेला होता, त्या करारामध्ये असं ठरलेलं होतं की पश्चिमेकडील ज्या 3 नद्या आहेत, बघा पश्चिमेकडील कोणत्या, सिंधू, झेलम आणि चिनाब, पश्चिमेकडील 3 नद्या सिंधू, झेलम आणि चिनाब, या 3 नद्यांच्या लिहून घेऊ आपण, सिंधू, झेलम, चिनाब या 3 नद्यांचा 20% वापर, 3 नद्यांतील काय पाण्याचा 20% वापर भारत करेल आणि 80% पाण्याचा वापर कोण करेल, पाकिस्तान करेल. कारण या 3 नद्यांचा खास करून भारताला उपयोग होणारच नव्हता. मात्र पूर्वेकडील ज्या नद्या आहेत या ठिकाणी, रावी, बियास आणि सतलज, हिमाचल प्रदेशमध्ये आणि पंजाबमध्ये या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं मैदानी प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी शेतीसाठी जलसिंचनाची सोय करता यावी, कालवे करता यावे, डॅम्स बांधता यावेत आणि शेतीसाठी त्याचा उपयोग करून घेता यावा, यासाठी या 3 नद्यांचा वापर भारताने काय करण्याचं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की सिंधू, झेलम, चिनाब या 3 नद्यांचा, पश्चिमेकडील 3 नद्यांचा 20% उपयोग भारत करेल आणि 80% उपयोग पाकिस्तान करेल. आणि रावी, बियास आणि सतलज या ज्या 3 नद्या आहेत, रावी, बियास आणि सतलज या 3 नद्या ज्या आहेत, या 3 नद्यांचा 80% वापर भारत करेल आणि 20% वापर कोण करेल, पाकिस्तान करेल, असं ठरलेलं होतं. आणि खूप वेळा 1960च्या नंतर सुद्धा काय याच्यावरती काय सिंधू नदीच्या काय जलवाटपावरून काय विवाद नेहमी झालेलेच आपण ऐकलेलं आहे. आणि आता इम्रान खानचं ज्यावेळेस काय पाकिस्तानमध्ये सरकार बनलं, ते सरकार बनल्याच्या नंतर 2018 मध्ये सुद्धा एक बैठक या ठिकाणी काय होणार होती, ज्याच्यामध्ये एक प्रकारे स्ट्रॅटर्जी अशी होती पाकिस्तानची की त्या बैठकीमध्ये एकतर आतंकवादाचा मुद्दा जास्त चालू होता, पुलवामा अटॅक झाला, त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालं, बरेच घटना या ठिकाणी काय घडल्यात या ठिकाणी. तर त्याच्यामुळे ती बैठक आणखीन तरी काय घडू शकलेली नाही. त्याच्यानंतर हा कोरोनाचा काय काळ सुरू झाला. किशनगंगा जे प्रोजेक्ट आहे, किशनगंगा जे प्रकल्प आहे, त्या प्रकल्पावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तान भारताला घेण्याचा प्रयत्न करतोय आणि भारत सिंधू जल प्रणाली जलवाटपावरून काय बैठक करण्याच्या काय हेतूने त्या ठिकाणी बैठक करू इच्छित होता, पण ती बैठक अजून सुद्धा काही सफल झालेली नाही. तर एवढे सगळे काय पॉईंट आहेत. 1960 मध्ये काय इंडस वॉटर ट्रीटी झालेलं होतं, त्यानुसार सिंधू, झेलम, चिनाब 20% यूज इंडिया करेल, 80% यूज पाकिस्तान करेल. आणि ॲज पर दॅट ट्रीटी रावी, बियास, सतलज या 3 नद्यांचा 80% जे काय उपयोग आहे, यूज आहे, ते इंडिया करेल आणि 20% कोण करेल, पाकिस्तान करेल. तर हे सगळं झालं काय सिंधू नदीच्या काय जे नदी प्रणाली होती, ती संपूर्ण नदी प्रणाली या ठिकाणी काय आपण संपवलेली आहे.
तर सगळे घटक कवर केलेले आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गंगा नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली जी आहे ते एकाच व्हिडिओमध्ये काय कवर करण्याचा प्रयत्न करू. मिनिमम टाईममध्ये या ठिकाणी काय एक पर्याप्त वेळ अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं आहे तर आपल्याला द्यावाच लागतो. हे निश्चित आहे आणि त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही बघा. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितल्यासारखं एक छोटीशी रिक्वेस्ट, असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत बघा ज्या परिस्थितीत आपण जातो किंवा ज्या परिस्थितीमध्ये ते विद्यार्थी असतात त्यांना जाणीव असते त्या गोष्टींची, ज्यांना काय या आर्थिक टंचाईचा चटका बसलेला नसतो त्या विद्यार्थ्यांना समजणार नाही. आता लक्षात, असे खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांना तुम्ही मदत करू शकता. हा व्हिडिओ काय करायचा, तुमचे जे काही प्लॅटफॉर्म असतील, जिथंपर्यंत तुमचे कॉन्टॅक्ट्स असतील बघा, या गोष्टी मी एकटा इथं उभा राहून करू शकत नाही. या गोष्टी चेनमध्ये काम करतात, साखळीमध्ये काम करतात, ज्याच्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे. तर जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्या व्यतिरिक्त काय इतरही तुमच्या काय मित्रांपर्यंत किंवा मैत्रिणींपर्यंत काय पोहोचला पाहिजे, त्यांनासुद्धा याचा उपयोग झाला पाहिजे, तर जे काय व्हिडिओला बघतायत त्यांनी अगोदर जाऊन काय करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ठिकाणीची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये काय लिंक दिलेली आहे, ती लिंक असेल किंवा व्हिडिओ असेल डायरेक्टली काय करा, शेअर करा. तोपर्यंत या ठिकाणी थांबू. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आणि अभ्यास करत राहायचा आहे. थँक्यू.